मधून हा आलेला चौथा सिक्सर आहे. बॉलिंग करणाऱ्या टीमने एक गोष्ट लक्षात घ्या, जितका विलंब आपण कराल ना त्याचं नुकसान आपल्याला भोगावं लागणार आहे. कारण आणखीन एक इनिंग आपल्याला खेळवायची 6 ओव्हरची आणि चेस करत असताना जर बॉल तुम्हाला दिसला नाही तर त्याचे परिणाम तुम्हालाच भोगावे लागतील. त्यामुळे थोडंसं स्पीडअप करा. विंदने टीम आपल्याला पण विनंती आहे, लगेच आपण मैदानामध्ये उतरायचंय. 6वी ओव्हर संपल्यानंतर लगेच आपण मैदानामध्ये उतरायचंय, कोणत्याही क्षणाचा विलंब न लावता. 59 रन स्कोरबोर्डवरती आहेत. यावेळेस दर्जेदार चेंडू, क्रिकेटच्या खेळातील सर्वश्रेष्ठ चेंडू, यॉर्कर, क्लीन बोल्ड. खेळाडूला दुखापत झाल्यासारखे आपल्याला वाटतंय, तर दुखापत झाली असेल तर बघा, नाहीतर मग बाईक घेऊन जात आहे खेळाडूला बाहेर आणण्यासाठी. कारण यॉर्कर होता, मला वाटतं बॉल खोदून काढायला गेला आणि पायावरती ती बॅट ब्रश झाली आहे. खरं तर इजा जास्त गंभीर नसावी, खेळाडू चालतोय. 59 धावा धावफलकावरती आहेत. नमस्ते मोकल, आज नमस्तेनं फार चांगली कामगिरी केली आहे आतिजी. बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग आज त्यांच्या राशीमध्ये फार काही चांगलं आहे. स्क्रीनवरती देखील आपण पाहू शकतोय खेळाडू रिटर्न येतोय बाद होऊन, तो महेंद्र ठाकूर. आणि नमस्ते आता मैदानाच्या आतमध्ये आहे. नमस्ते यानं पहिल्या सामन्यामध्ये देखील अतिशय चांगली खेळ केली होती. त्याहीपेक्षा या सामन्यामध्ये अपेक्षा कर्णधाराला असेल की नमस्ते कडून एक चांगलं योगदान या सामन्यामध्ये मिळेल. पुढचा चेंडू, यावेळेस आडव्या हातानं खेळण्याचा प्रयत्न, मात्र फलंदाज गोलंदाजीच्या मेरिटनुसार खेळताना आपल्याला पाहायला मिळाला नाहीये आणि यावेळेस मात्र चेंडू जातो निर्धाव. आणि प्रवीणला पण माहिती आहे, प्रवीण पण कसलेला खेळाडू आहे की आता फक्त बॅट ही वाऱ्याच्या वेगानं चालवली जाणार, म्हणून त्यानं थोडंसं पहिल्याच बॉलवरती व्हेरिएशन आणलं, दुसऱ्या बॉलवरती पण व्हेरिएशन आणि त्यामध्ये तो सक्सेसफुल. आता बघा, त्यानं पायावरती यॉर्कर टाकला, कारण बॅट्समन हा स्टंप झाकून होता, त्यामुळे डायरेक्ट पायावरती त्याने यॉर्कचा मारा केला, सिंगल मिळाली. आणि डेथ ओव्हरमध्ये फार चांगली बॉलिंग पाहायला मिळते आतिशजी. अशीच वैविधता तुमच्या गोलंदाजीच्या करिअरमध्ये असणं फार गरजेचं आहे आणि म्हणूनच हा गोलंदाज सक्सेस गोलंदाजी या सामन्यामध्ये करताना पाहायला मिळते. कधी ऑफ स्टंप, कधी ऑफ स्पिन, टॉप स्पिन, लेग स्पिन, स्लो पण डिलिव्हरी, कधी यॉर्कर. ही वैविधता आणि विश्लेषण या गोलंदाजीचं आपण पाहतोय. चांगला चेंडू, अतिशय खोलवर टप्प्याचा चेंडू, मात्र अपील फेटाळून लावलं जात आहे. 2 धावा पळून काढल्या जात आहेत. अगदी गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणता येईल. दोन्ही फलंदाजांमधलं तालमेल आपण पाहतोय अतिशय चांगलं आहे आणि ते गरजेचं देखील असतं आणि म्हणूनच 2 धावा या चेंडू मागे आपल्याला मिळतात. धावसंख्या आपण पाहतोय एकूण 62 धावा. कल्पेश गावंडचं खरं कौतुक केलं पाहिजे. ज्या वेगानं तो धावतोय ना, 40 पेक्षाही जास्त त्याचं वय, परंतु फिटनेस किती चांगला आहे हे त्याच्या रनिंग बिटवीन द विकेटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला फसवलं, चकवलं आणि या कल्पेशला बाद व्हावं लागतंय. डीजे कल्पेशची विकेट जातीये, जितू मैदानाच्या आतमध्ये जातोय आणि एकूण धावसंख्या आहे ती 62. आतिशजी जर आपण विचार केला ना, तर प्रवीण आणि दीपक पाटील या 2 गोलंदाजांनी खरं तर तारलंय या पेन टीमला. अन्यथा या धावा कदाचित 80 पेक्षाही जास्त आपल्याला पाहायला मिळाल्या असत्या, परंतु त्यांनी ज्या अनुषंगानं गोलंदाजी केली आहे, बॅट्समनला रोखलंय, विकेट मिळवल्यात, ते फार महत्त्वाचं ठरलंय आज. आणि तरीही आपण धावसंख्या जर पाहिली तर आपण सुरुवातीला प्रेडिक्शन दिलं होतं 50 ते 55 धावा सायंकाळच्या सत्रामध्ये चेसिंग करणं अतिशय कठीण होतील. तर सद्यस्थितीमध्ये धावसंख्या जर पाहिली तर 60चा आकडा क्रॉस झालाय, तर अतिशय कठीण परिस्थिती असणार आहे दुसऱ्या सत्रामध्ये. आणि आता सुरुवातीला टिकेमाळी सर म्हणाले की सकाळी पूर्वेकडून पश्चिमेकडे वारे वाहतात आणि संध्याकाळी पश्चिमेकडून पूर्वेकडे वारे वाहतात. अशा परिस्थितीमध्ये राईट हँडेड बॅट्समनला संध्याकाळी ॲडव्हान्टेज मिळेल आणि तो ॲडव्हान्टेज आता मिळणार आहे, कारण वारा आहे ना समोरच्या बाजूनं आपल्या बाजूला येतोय कॉमेंट्री बॉक्स एंडला. या 2 धावा झाल्यात. 2 धावांच्या मदतीनं पहिलं सत्र या ठिकाणी समाप्त. एकच धाव झाली आहे. एका धावेच्या मदतीनं पहिलं सत्र या ठिकाणी समाप्त झालंय. एकूण धावसंख्या झाली आहे ती
63 रन स्कोरबोर्डवरती आणि 64 धावसंख्येचं टार्गेट असेल ते मायरा 11 विंधने टीमच्या अगेन्स्ट अक्षरा 11 पेन टीमच्या समोर. विंधने टीम जास्त वेळ न घालवता लगेच मैदानामध्ये दाखल व्हायचं आहे. तर या पुढील समालोचनासाठी मायक्रोफोनवरती येतील आमचे प्रोफेसर अक्षयजी पाटील सर, जे रावेगावचे एक एनर्जेटिक कॉमेंटेटर आहेत. त्याचबरोबरीनं आतिजी पाटील यांची फार चांगली साथ आम्हाला या मॅचमध्ये लाभली, त्यांचं मनापासून आभार. आणि या टुर्नामेंटमध्ये आम्हाला कॉमेंट्रीसाठी अण्णाजी गावडे टीके माळी सर यांनी इन्व्हाइट केलं आणि एक चांगला प्लॅटफॉर्म दिला, त्याबद्दल त्यांचं मी मनपूर्वक आभारी आहे. धन्यवाद. या ठिकाणी आपण पाहतोय सकाळच्या सत्रापासून सूरज हातमोडे यांचा गोड आवाज, अतिशय मराठीवर मजबूत अशी पकड आहे आणि प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून ठेवलं आणि अगदी त्यांच्या मराठी भाषेतून क्रिकेटचं विश्लेषण ऐकताना खूप काही प्रत्येक समालोचकाला देखील शिकायला मिळेल असं उत्तम दर्जाचं समालोचन त्याने या ठिकाणी केलेलं आहे. त्यांचं देखील या ठिकाणी आपण मनपूर्वक आभार व्यक्त करत आहोत. परंतु मंचकावर पाहतोय, खरं तर मी सुरुवातीला आल्याला या ठिकाणी म्हणालो होतो की शाहिरी साज हा फक्त घाट माथ्यावरच असतो, परंतु आपल्या समाजातील एखादा बांधव ज्यावेळेस शायरी फेटा बांधून एका व्यासपीठावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची पानं उलगडतो त्यावेळेस मात्र आपली छाती देखील भरून येते, आपलं ऊर भरून येते. असे शाहीर वैभव घरस सर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं परत एकदा मनपूर्वक हृदयाच्या अंतःकरणापासून आम्ही स्वागत करतो आणि विनंती असेल, चला मैदानावर उतरायचं आहे लगेचच. फील्ड करणाऱ्या संघास विनंती आहे, चला लगेचच मैदानावर आपण जायचं आहे. आजच्या दिवसातील शेवटचं सत्र असेल आणि या शेवटच्या सत्रामध्ये आमच्या समवेत जोडले जातील अक्षय पाटील. मित्रांनो, स्टेजवरून आपली एक वस्तू गेलेली आहे. खरं तर आपल्या समालोचक मित्राचं हेल्मेट जर कोणी नेलं असेल तर कृपया आणून द्यायचं आहे. हेलो. जहाँ नदी समा जाती है वो समंदर है, जहाँ सब सर झुकते हैं ना वो मंदिर है. और जीवन के पटल पर युद्ध बहुत थे रे, लेकिन सारे युद्ध जीतने वाले हमारे संभाजी महाराज थे. आठवण करून देण्याचं निमित्त म्हणजे रायगड 40+ मास्टर बिग बॅश प्रीमियर लीग. निश्चितच सामना रंगतोय तो मायरा 11 विंधणे विपक्ष अक्षरा 11 हमरापूर पेन या दोन मातब्बर संघांमध्ये हा सामना रंगतोय. पहिलं फलंदाजी करत असताना मायरा 11 विंधणे या संघाने धावफलकावर धावा लावल्या 63 आणि 63 धावानंतर 64 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे ते अक्षरा 11 हमरापूर पेन या संघापुढं. कशा पद्धतीने आव्हान पेललं जाणार हे पाहायचं आहे. दरम्यान आपण पाहिलं सूर्यनारायण हे आता त्याच्या घरी मार्गस्थ झालेले आहेत. त्याच्यावर रागावून आपल्याला चालणार नाही, कारण सूर्यनारायण नसते तर आपल्याला आकाशाचा रंग कळाला नसता आणि छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आपल्याला हिंदू धर्माचा अर्थ कळाला नसता. त्याच्यामुळं जी कामं आपल्याला दिलेली आहेत ती आपण करणे खूप गरजेचं असतं. खरं तर ज्यांच्यामुळे आपण स्वाभिमानानं अभिमानानं जगतो असे जगातील सर्वोत्तम राजे आहेत. हे क्रिकेटचं पट आहे, परंतु क्रिकेटच्या पटलावर छत्रपती शिवराय महाराजांचा गुणगान गाणं किंवा त्यांचं चरित्र सांगण्यापुरतं आपलं कर्तृत्व इतकं मोठं नाही आहे, परंतु तद्देखील त्यांचा इतिहास समाजापर्यंत पोहोचला पाहिजे. म्हणूनच सातत्यानं प्रत्येक समालोचक मित्र छत्रपती शिवाजी महाराजांचे गुणगान देखील क्रिकेटच्या पटलावर देखील गाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. वळतोय सामन्याकडे आपण पाहूया. एक क्रिकेटचा अद्भुत सोहळा आपण पाहतोय. रायगड 40+ मास्टर बिग बॅश ट्रॉफी 2021 पर्व. माझ्या समवेत या ठिकाणी अक्षय पाटील असतील तर मी आतिश पाटील घेऊन चालतोय शेवटच्या सत्रामध्ये. या सामन्याचा आनंद घेण्यासाठी आमच्या समवेत कैक प्रेक्षक या ठिकाणी जोडलेले आहेत. 64 धावांचं टार्गेट असेल. सुरुवातीचे काही क्षण अक्षय पाटील सरांचा आवाज ऐकूया. निश्चितच आपण पाहिलं की पहिली इनिंग झाली आणि पहिल्या इनिंगचा खेळ संपल्यानंतर मायरा 11 विंधणे या संघाने 63 धावा काढल्या आणि 64 धावांचं आव्हान, भलं मोठं आव्हान म्हणावं लागेल ते ठेवलेलं आहे ते अक्षरा 11
हमरापूर पेण या संघापुढे कशा पद्धतीने आव्हान पेलणार निश्चित येणाऱ्या कालामध्ये या प्रश्नाचं उत्तर आपल्या समोर असणार आहे. कारण दोन संघ तुल्यबल्य आणि मातब्बर संघ या मैदानावर आपल्याला खेळताना दिसतात. प्रथम आपण पाहिलं स्ट्रायकर गोलंदाज येतोय विंधण्याच्या वतीनं विजय पाटील आणि त्याचबरोबर सलामीची विद्यमान जोडी 22 यार्डच्या खेळपट्टीवर अक्षरा 11 पेनच्या वतीनं पाहतोय आपण चंद्रकांत पाटील आणि जोगलेकर या दोन मातब्बर सलामीची जोडी आपण पाहतोय. दरम्यान स्ट्राईकला आहेत चंद्रकांत पाटील आणि त्यांना गोलंदाजी करतील विजय पाटील. कशा पद्धतीने हा खेळ आपल्याला रंग दाखवते या पुढच्या वेळेमध्ये आपण पाहणार आहोत. आणि या रंगामध्ये बदल करण्याचं काम गोलंदाज असतील आणि फलंदाज असतील हे करणार आहेत. विजय पाटील बॉलिंग मार्कवर सज्ज, तिथून मार्गस्थ होतील फलंदाजाच्या दिशेनं. फलंदाजी स्ट्राईकवर आहे चंद्रकांत पाटील. पंचांकडून ग्रीन सिग्नल लागतोय. आता मात्र डावे एसटीच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू पंचाने अचूक हेरलं की गोलंदाज चुकी करतोय. चुकीला माफी नसते, दंडात्मक कारवाई होणार. दंडात्मक कारवाईला सामोरं जावं लागणार. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा 22वा नियम लादला जाणार आणि संघाच्या धावसंख्येत वाढ होणार. आता मात्र गुडलँड स्पॉटला चेंडू टाकला, अचानकपणे उचली घेतोय, फलंदाजाला समजत नाही. फंबलिंग होतो. यष्टी रक्षकाच्या अप्रतिभावान चेंडू टाकला होता. फलंदाजाला धड समजला नाही, यष्टी रक्षकाला समजला. या दर्जाचा चेंडू फेकण्यात आला होता विजय पाटील यांच्याकडून. पहिला चेंडू वाईट फेकला, तदनंतर कमबॅक करतोय विजय पाटील आपल्या संघासाठी. अडचणी निर्माण करण्याचं काम चंद्रकांत पाटील आणि जोगलेकर यांच्यावर करत आहेत. पण या अडचणीमध्ये वाढ होते की या अडचणीवर मात करतोय जोगलेकर आणि त्याचबरोबर चंद्रकांत पाटील हे आपल्याला पाहायचं. गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. दरम्यान विजय पाटील मार्गस्थ होणार. थोड्याच वेळात फिल्डिंगचा थोडासा नमुना बघतोय फलंदाज. फुलटॉस चेंडू होता, लोअर फुलटॉस, फलंदाजाला समजत नाही आणि चेंडू सरळ जातो यष्टीरक्षकाच्या हातात. यष्टीरक्षक मात्र आपली कामगिरी चोख बजावत असताना आपण इथं पाहतोय. चांगली गोलंदाजी होत असताना विजय पाटील यांच्याकडून आपल्या संघासाठी जे स्ट्रायकर गोलंदाज म्हणून गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस, फलंदाजाला समजत नाही. क्षमता आहे फलंदाजात पण ती क्षमता कुठेतरी दडपून राहते. कारण मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होतोय आणि या प्रयत्न हाणून पाडतोय विजय पाटील नामक हा गोलंदाज. अद्भुत गोलंदाज आणि आपल्या गोलंदाजीची छाप सोडतोय या भेंडकालच्या मैदानावर. पुन्हा एकदा विजय पाटील. आता मात्र चांगला फटका हवेत आहे. पाहूया क्षेत्ररक्षक तिथं तैनात आहे, काय होते पाहूया. आता मात्र क्षेत्ररक्षक कुठली चूक करत नाही आणि विजय पाटील यांनी रचलेल्या सापळ्यामध्ये हा चंद्रकांत पाटील नामक फलंदाज सापडला जातोय आणि चंद्रकांत पाटील यांच्या रूपाने पहिला हादरा बसतोय तो अक्षरा 11 हमरापूर पेण या संघाला. निश्चितच जबाबदारी स्वीकारावी लागेल. जोगलेकर यांची विकेट गेलेली आहे. चांगली गोलंदाजी मानावी लागेल. निश्चितच त्यांची जागा घेण्यासाठी नारायण पाटील सर हे मार्गस्थ होतात 22 यार्ड खेळपट्टीकडे. ते कशा पद्धतीने खेळ दाखवतील निश्चितच पाहायचं आहे. कोण जबाबदारी घेते, कोण विडा उचलतोय आपल्या संघाला जिंकण्यासाठी हे पाहायचं आहे. चंद्रकांत पाटील की नारायण पाटील सर, कारण यांचे जे प्रयत्न आहेत हाणून पाडण्याचा प्रयत्न गोलंदाज विजय पाटील आतापर्यंत करतोय आणि त्या प्रयत्नांना आतापर्यंत पाहिला तरी त्यांना यश देखील मिळतोय. अजूनही या षटकातील काही चेंडू शिल्लक. विजय पाटील मार्गस्थ होतील चंद्रकांत पाटील यांच्या दिशेनं, कारण चंद्रकांत पाटील हे स्ट्राईक एंडवर आहेत. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा घेतोय, आकाशाला चुंबन घेतोय चेंडू आणि सरळ लँड होतोय नो मॅन्स लँड मध्ये. तिथे एक धाव मिळवतोय चंद्रकांत पाटील. आपलं वैयक्तिक 1 धावसंख्येने स्वतःचं खातं खोलतोय आणि संघाला पोचवतोय 3 या धावसंख्येवर. आता स्ट्राईकला येतात नारायण पाटील सर. जबाबदारी आहे, 1 डाऊन प्लेअर म्हणून त्याच्याकडे कर्णधाराने पाहिलंय. स्वतः ऑलराऊंडर कर्णधार आहे पण ती जबाबदारी नारायण पाटील सर यांच्यावर दिली तर त्यांचे खांदे मजबूत आहेत आणि या खांद्यावर जी जबाबदारी आलेली आहे ती कशा पद्धतीने पेलतात नारायण पाटील सर, येणाऱ्या वेळामध्ये या प्रश्नाचं उत्तर आपल्या समोर मिळणार आहे. विजय पाटील दरम्यान मार्गस्थ होतील फलंदाजाच्या दिशेनं. आता मात्र चांगला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर फेकला होता, त्या दिशेनं फलंदाजानं प्रस्थान केलं आणि 1 धावसंख्या जमवली. दुसरी धावसंख्या जमवतोय. 3ऱ्या धावेचा प्रयत्न असेल, पाहूया काय होतोय.
आता मात्र क्षेत्ररक्षणानं चांगला थ्रो केला नाही. त्याचं कारण पाहिलं तर गोलंदाजाला व्यवस्थित चेंडू गॅदर करता आला नाही आणि याचा फायदा मात्र नारायण पाटील सर आणि चंद्रकांत पाटील या दोघांनी घेतला आणि चांगली रन इन बिटवीन द विकेट या दोन्ही फलंदाजांमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. दरम्यान 3 धावसंख्येने संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावफलकावर धावा दिसतील आपल्याला 6. निर्धारित 6 षटक आणि 6 षटकामधून पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. धावफलकावर धावा दिसतील 6. एक संत गतीने सुरुवात आपल्याला पाहायला मिळतोय ती अक्षरा 11 हमरापूर पेन या संघानं आणि त्याचं कारण म्हणजे विजय पाटील यांची भेदक गोलंदाजी आणि जी गोलंदाजी केली, जे प्रश्न विजय पाटील यांनी त्यांच्या 6 चेंडू मागं विचारले आणि त्या प्रश्नाचं उत्तर मात्र अक्षरा 11 हमरापूर पेन या संघाच्या फलंदाजांकडे नव्हतं. कारण बघितलं तर पहिला फलंदाज हा डगआउटमध्ये परतला आणि तदनंतर जबाबदारी खांद्यावर उचलली ती चंद्रकांत पाटील असतील, नारायण पाटील सर या दोन्ही पाटील बंधूंनी उचललेली आहे. गोलंदाज येतोय दीपक पाटील. मित्रांनो, पाटलांची मक्तेदारी इथं पाहायला मिळते. फलंदाज देखील पाटील, गोलंदाज देखील पाटील. निश्चित पाहूया कशा पद्धतीने गोलंदाजी करतात दीपक पाटील. 30 चेंडू मध्ये 58 धावसंख्येची गरज असताना फलंदाज आपण पाहतोय खेळपट्टीवर नारायण पाटील आणि चंद्रकांत पाटील. 30 बॉलमध्ये 58 धाव्या कशा पद्धतीने जोड़तील आतिश पाटिल. तो बिल्कुल देखा जाए तो दोस्तों एक ओवर का खेल खत्म हो चुका है. एक ओवर के बाद टोटल स्कोर देखा जाए स्कोर कार्ड के ऊपर 6 रन. दूसरा ओवर लेकर नए गेंदबाज दीपक पाटिल, उनके ऊपर काफी बड़ी जिम्मेदारी होगी. इस वक्त हल्के हाथों से पूछ किया स्क्वायर लेग और डीप मिड विकेट क्षेत्र के बीच में वहां पर खिलाड़ी तैनात है. जब तक कि गेंद को उठाते थ्रो करते तब तक 2 रन आसानी के साथ यहां पर दोनों बल्लेबाजों ने पूरे किए थे. 2 रनों के साथ बढ़ता हुआ स्कोर 8 रन स्कोर कार्ड के ऊपर. काफी अहम मुकाबला. यहां से कोई भी टीम जीतेगी तो आगे बढ़कर क्वालिफायर राउंड में तो पहुंचेगी और साथ ही साथ चौथे पायदान के ऊपर भी पहुंच सकती है, क्योंकि आज का दिन ये काफी अहम है. 7वें दिन यानी कि 7वें ग्रुप में जो टीम क्वालिफाई का राउंड में पहुंचने वाली है वो चौथे पायदान पर पहुंचने वाली टीमों में से टीम बनेगी. तो कौन सी वो टीम होगी ये देखने का मौका भी यहां पर मिलेगा. कई दर्शक यहां पर बैठे हुए इन मुकाबलों का आनंद उठाते हुए. हवा में गेंद, हवा से बातचीत करने वाली है गेंद, गेंद के नीचे खिलाड़ी तैनात, लेकिन एक बार फिर गलती वहां पर दोहराई और साथ ही साथ तू मैं जारी है, संघर्ष जारी है. इसी के साथ एक और विकेट गिरता हुआ. समय सूचकता की काफी कमी नजर आई, बातचीत की काफी कमी नजर आई, क्योंकि मैं कहता हूं अक्सर बातचीत आवश्यक होती है. बातचीत होती है हमारे गांव में, ग्राम सभा में, आम सभा में या फिर सांसद में, और उसके बतौर बातचीत होती है क्रिकेट के मैदान के ऊपर. बातचीत से बड़े बड़े प्रश्नों को सुलझाया जाता है और वही बातचीत की आवश्यकता थी इन दोनों बल्लेबाजों के बीच. टीम गैप कम्युनिकेशन के भीतर यहां पर एक और विकेट गिरती हुई और यही विकेट आगे चलकर मुसीबत भी खड़ी कर सकती है अपनी टीम के लिए. 12 रन स्कोर कार्ड के ऊपर. दस रन स्कोर कार्ड के ऊपर. माफ कीजिएगा, मुकाबला थोड़ा स्पीड अप करें क्योंकि ये दूसरा सत्र और मैं अक्सर कहता हूं कि हाथ के ऊपर बांधे गए खड़ी के कांटों को हम रोक सकते हैं, लेकिन प्रकृति के सामने किसी की भी नहीं चलती. वो आता सही समय के ऊपर और जाता भी सही समय के ऊपर. उसके साथ चलने वाले इंसानी इतिहास बनाते हैं. अगर यहां पर कुछ मुकाम तक हमें पहुंचना है तो समय के साथ चलना आवश्यक होगा. दूसरा ओवर जारी है. काफी अच्छा मौसम बन चुका है यहां पर इस मैदान के ऊपर. इस प्रतियोगिता का आज का यह अहम दिन काफी मशक्कत के बाद काफी कठिन परिस्थितियों का मुकाबला करते हुए, कई बार बारिश आई, बारिश की रुकावट आई, हवा मौसम बदलता रहा, लेकिन हमारे इरादे यहां पर साफ थे कि जो हमने मन में ठाया था, जो बीज रोया था, उसको यहां पर बड़ा करना था, पूरा करना था. उसी वक्त ये कामयाबी यहां पर मिलती हुई. अगली गेंद अरे हाथ से खेलने का प्रयास, रडार में बिल्कुल नहीं थी गेंद. दूर से खेलने का प्रयास. दीपक पाटिल वरुण अंपायर एसोसिएशन के सम्मानीय सदस्य भी हैं और आज के दिन अच्छी बल्लेबाजी, अच्छी गेंदबाजी दोनों छोर पूरी तरह से संभाले हुए इस गेंदबाज और बल्लेबाज ने. दीपक पाटिल बनाम दीपक पाटिल.
इस बीच जगह बनाने की कोशिश की थी, बैक टू बैक दूसरी गेंद यहां पर खाली, यानी कि बिंदी गेंद आना मुसीबत आ सकती है, क्योंकि हमने देखा था पहली ओवर में रन बने थे सिर्फ 5, उसके 6 रन। उसके बाद इस ओवर की बात करें तो इस ओवर को अच्छी तरह से घटाया इस गेंदबाज ने। महज इस ओवर की बात करें तो 4 रन इस ओवर में खर्च किए इस गेंदबाज ने। क्या बेहतरीन लाइन और लेंथ, सटीक लाइन और लेंथ, अनुभव का पूरी तरह से इस्तेमाल करते हुए। मैं अक्सर कहता हूं कि अनुभव हर एक खिलाड़ी के पास होता है, हर एक इंसान के पास होता है, लेकिन अनुभव का उपयोग किस समय करना चाहिए, तो बिल्कुल इस समय करना चाहिए, बतलाते हुए दीपक पाटिल अगेंस्ट दीपक पाटिल। यह अच्छी गेंद पॉइंट क्षेत्र के ऊपर खेला, वहां पर खिलाड़ी तैनात है। जब तक ये गेंद को उठाते थ्रो करते तब तक 2 रन आसानी के साथ मुकम्मल कर चुके थे दोनों बल्लेबाज। 2 रनों के साथ बढ़ता हुआ स्कोर 12 रन स्कोर कार्ड के ऊपर, यानी कि पहले ओवर में रन बने थे 6, दूसरे ओवर में रन बने हैं 6 के औसत के साथ कुल मिलाकर 12 गेंदों में 12 रन बनना, यानी कि मुसीबत में है टीम। 64 रनों का यहां पर टारगेट सेट किया जा चुका था और आने वाले समय में 24 गेंदों में चाहिए 52 रनों का टारगेट। इस मुकाबले में ड्रिंक्स ब्रेक नहीं लिया जाएगा। दोनों अंपायर से मैं विनती करूंगा, क्योंकि समय काफी कम है हमारे हाथों में, समय निकलता चला जा रहा है, तो थोड़ा सा मुकाबला भी स्पीड अप करना होगा। अक्षय जी, देखा जाए तो 64 रनों का टारगेट यहां पर रखा जा चुका था। पहले 2 ओवर में 12 रन, तो बल्लेबाजी करने वाली टीम थोड़ी सी मुसीबत में है। निश्चितच जो पहिल्या षटकाचा आपण खेळ पाहिला, जो प्रेशर बिल्डअप केला होता, तो प्रेशर मेंटेन केला पुढच्या गोलंदाजानं, आणि हा पूर्णपणे प्रेशर आला तो फलंदाज दीपक पाटील याच्यावर। निश्चितच हा क्रिकेट असा खेळ आहे, भल्या भल्या फलंदाजांना प्रेशर मेंटेन करता येत नाही, जमिनीमध्ये गाडत असतो, त्याप्रमाणे दीपक पाटील यांनी प्रेशर घेतला आणि प्रेशर हँडल जर करता आलं तर निश्चित आपल्याला विजय मिळवता येईल। पुढचा गोलंदाज वापरला जातोय नमस्ते। आज नमस्ते नाव हा खूप अचंबित करणार आहे, सकाळपासून मी ऐकतोय। आपण निश्चितच पाहुणे मंडळी आल्यानंतर नमस्ते करतोय आणि आपण इथं पाहतोय नमस्ते नामक हा गोलंदाज गोलंदाजी करतोय। आता मात्र खोलवर टप्प्याचा टाकलेला चेंडू जातोय डीप मिड विकेटच्या दिशेने, क्षेत्ररक्षक तिथं तैनात आहे, चेंडूला उचलणार फेकणार या प्रक्रियेअंतर्गत 1 धावसंख्या मिळवतोय। आता मात्र दीपक पाटील असेल व त्याच्या समवेत चंद्रकांत पाटील असे यांना मोठी हाणामारी करायला लागेल, आणि जर हाणामारी केली तरच आपल्याला जो स्कोर उभा करायचा आहे आणि जिंकायचा असेल, 64 धावांचं आव्हान पेलायचं असेल तर मोठी फटकेबाजी आपल्या बॅटमधून येणं खूप गरजेचं आहे। पण ही मोठी फटकेबाजी रोखण्याचं काम मात्र करतोय तो नमस्ते मोकल। पाहूया नमस्ते मोकल मार्गस्थ होतोय फलंदाज दीपक पाटील यांच्या दिशेनं। आता मात्र चांगला चेंडू, तेवढाच चांगला करपून समाचार घेण्याचा प्रयत्न होता, मात्र आता प्रयत्न यशस्वी ठरणार होता, पण झेल सोडतोय, आणि जे योगदान क्षेत्ररक्षणाचं गोलंदाजाला असायला पाहिजे ते योगदान मात्र क्षेत्ररक्षक आपल्या गोलंदाजाला देत नाही। परिणाम स्वरूपी दीपक पाटील सारख्या विस्फोटक फलंदाजाला जीवनदान मिळतोय। असं हिंदीमध्ये म्हटलं जातं, जिंदगी मौके कम दोस्तों और धोखे ज्यादा देती है, तर ये जो मौका मिला है ना, तो मौके के ऊपर चौका लगाना दोस्तों सीख लो, नहीं तो आपका करियर बर्बाद हो जाएगा। तर ही जी संधी मिळालेली आहे दीपक पाटील यांना, या संधीचं सोनं दीपक पाटील करतोय की नाही आपल्या अक्षरा 11 हमरापूर पेन या संघापुढे। पाहूया गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय नमस्ते मोकल, मार्गस्थ होणार फलंदाज दीपक पाटील याच्या दिशेनं। पुन्हा एकदा दीपक पाटील शफल करतोय, बॅटची कडा घेतोय, आकाशाला चेंडू चुंबन घेतोय आणि सरळ येतो यष्टीरक्षकाच्या हातात। यष्टीरक्षक मात्र आपली कुठलीही चूक करत नाही, आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे मिळालेल्या संधीचं सोनं करता आल्याने दीपक पाटील याला नमस्ते मोकल नामक हा गोलंदाज पुन्हा एकदा हावी ठरतोय दीपक पाटील याच्यावर, आणि परिणाम आपण पाहिला तर दीपक पाटील नामक हा विस्फोटक फलंदाज डगआउट मध्ये परततोय। त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मार्गस्थ होतोय 22 यार्ड खेळपट्टीकडे। मंगेश पाटील, मॅन फ्रॉम कलवे पेन, कलवे गावचा एक चांगला फलंदाज आणि गोलंदाज सुशांत मोकल हा एक टेनिस क्रिकेटमध्ये चांगला नावाजलेला प्लेयर आहे, आणि रायगड भूषण या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित झालेला आहे, तेही देखील इथे मॅच बघायला आलेले आहेत, आणि त्यांच्याच गावचा हा खेळाडू मंगेश पाटील। धावफलकावर धावा आहेत
15 जिंकायचं असेल मोठे फटकेबाजी करावी लागेल आणि क्षेत्ररक्षण संघाला जिंकायचं असेल तर भेदक गोलंदाजी करावी लागेल आणि ज्या सुरुवातीच्या गोलंदाजीमध्ये बेस्ट सेट केला गेला, चांगल्या गोलंदाजीचा दर्जा सेट केला, त्या दर्जाला पुढे न्यावं लागेल. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू तेवढ्याच ताकदीने चेंडू टोलाला पाहूया, आकाशाला भिरकावणी घेतोय चेंडू, आता मात्र जमिनीवर लँड होतोय, तदनंतर क्षेत्ररक्षक तिथं अडवतोय आणि या पूर्ण प्रक्रियेअंतर्गत 2 धावसंख्या जमावली जाते. 1 रन शॉट आहे अंपायर कडून सांगण्यात आलं आणि 1च धाव मिळते. 1 धावेने समाधानी म्हणावं लागते. तो मंगेश पाटील मॅन फ्रॉम कलवे पेन. धाव फलकावर धावा आहेत 16. पुन्हा एकदा नमस्ते मोकल, नमस्ते करण्यासाठी फलंदाजाला. आता मात्र स्लोवर चेंडू मंगेश पाटील यांनी अचूक केलेला चेंडू टोलावून दिला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात, चेंडूला पकडणार, फेकणार. प्रक्रियेअंतर्गत 2 धावसंख्या मिळते. ती या दोन्ही फलंदाजाला आणि संघाच्या धावसंख्येत निश्चित भर पडते. धाव फलकावर धावा दिसतील 18. आता मात्र मंगेश पाटील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करत आहेत, पण बॅट आणि बॉलचा व्यवस्थित कॉन्टॅक्ट होत नाही. त्याच्यामुळे आपण पाहिलं मोठा फटका त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळत नाही आपल्याला. पुन्हा एकदा बॅकफुटला जातोय, पंच करतोय, पुन्हा एकदा बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू, क्षेत्ररक्षक तैनात. आता मात्र 1च धाव मिळते, ती मंगेश पाटील याला. नमस्ते मोकल यांनी चांगल्या प्रमाणे नमस्ते करतोय तो या दोन्ही फलंदाजांना आणि त्याचं षटक संपवतोय आणि 3 षटकांचा खेळ संपला जातोय. धाव फलकावर धावा दिसतील आपल्याला 19. आतिश पाटील. अतिशय चांगला सामना आपण पाहतोय. सद्यस्थितीमध्ये धावांची गरज अजूनही 45 धावांची आवश्यकता असेल. 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि कठीण परिस्थितीमध्ये आलेला हा सामना 15च्या सरासरीनं गाठायचा आहे. सद्यस्थितीमध्ये हवेचा झोक जरी आपण पाहत असलो तरी या क्षणाला 18 चेंडूंमध्ये 45 धावा कुठून काढणं म्हणजे खूप सारा संघर्ष फलंदाजांना करावा लागणार आहे. सामना स्पीडअप करायचा आहे. अंधार पडू लागलेला आहे, तर निश्चितच शेवटच्या षटकांमध्ये जर अंधार पडला तर फलंदाजी करणाऱ्या संघाला या ठिकाणी मोठा फटका बसू शकतो. मी फील्ड करणाऱ्या संघास विनंती करतोय की आपण वेळ वाया जाऊ देऊ नका. परंतु 18 चेंडू 45 धावा, आत्मविश्वास, जिद्द, चिकाटी सगळ्या गोष्टी या ठिकाणी दाखवावी लागतील. आणि म्हणतो मी नेहमीच्याच का फांदीवर बसलेला जो एखादा पक्षी असतो त्याचा आत्मविश्वास त्या फांदीवर नसतो तर त्याच्या स्वतःच्या पंखांवर असतो. त्याच पद्धतीनं क्रिकेट खेळताना तुमचा आत्मविश्वास तुमच्या मनगटावर असणं फार गरजेचं आहे आणि तोच विश्वास या खेळाडूंना दाखवावं लागेल. दमखम जिंकायचं आहे तर लढायचं आहेच हा प्रश्न मनामध्ये ठेवूनच पुढील 3 षटकांमध्ये या सामन्याला कलाटणी देण्याचं कार्य फलंदाज करतील का, काही प्रश्न आपल्या मनामध्ये असतील. पुढचा चेंडू यावेळेस ऑफ स्टंपचा बराचसा बाहेर जाणारा चेंडू. पंच संदीप पाटील यांचा वाईट चेंडूचा इशारा दिला जातोय. अगदी क्रिकेट ज्या पद्धतीनं सर बदलले त्यानुसार पंचांची भूमिका देखील निभावली. काल परवा जो व्हिडिओ व्हायरल झाला, पंचांनी सरळ सरळ उलट्या डोक्यावर उभं राहून वाईट चेंडूचा इशारा दिला. म्हणजे काय बदल क्रिकेटमध्ये झालेत हे देखील आपण क्रिकेटमध्ये पाहतोय. दरम्यान पुढचा चेंडू यावेळेस ऑफ स्टंपच्या परत एकदा बाहेर जाणारा चेंडू. बॅक टू बॅक दुसरा वाईट चेंडूचा इशारा दिला जातोय. स्वैर मारा, अनियंत्रित अशुद्ध गोलंदाजी म्हणता येईल. कारण यावेळेस जर आपण पाहिलं तर कुठंतरी एक मनोवैज्ञानिक दबाव हा फलंदाजांवर आहे, परंतु हा दबाव गोलंदाजानं स्वतःकडे घेतलाय आणि ही दबावपूर्ण गोलंदाजी आपण सद्यस्थितीमध्ये क्रिकेटमध्ये पाहतो. या मैदानावर चालू असलेली लढत. पुढचा चेंडू बॅक टू बॅक तिसरा वाईट चेंडू आला जातोय. आता मात्र दबाव आणि केवळ दबाव दिसतोय. 18 चेंडूमध्ये 45 धावांची गरज असताना मात्र 3 वाईट सलग या गोलंदाजानं टाकले आहेत. आता मात्र थोडंसं समीकरण या सामन्याचं गणित देखील बदललं जात आहे. अठरा चेंडू आणि अजूनही 42 धावांचं लक्ष असेल. 18 चेंडू 42 धावा. अगदी जर फलंदाजी करताना महेंद्र सरांच्या पायाला थोडीशी दुखापत झाली होती, परंतु दुखापत झाली असेल तर निश्चितपणे गोलंदाजी करणं योग्य नव्हतं. यावेळेस मात्र गोलंदाजी स्वतःच्या निर्णयानुसार आणि आत्मविश्वासानं घेतली आहे. तर नियम हेच सांगतात की तुम्हाला दुखापत जर नसेल तर तुम्ही गोलंदाजी सोडू शकत नाही आणि म्हणूनच पंचांनी परत एकदा गोलंदाजी करण्यासाठी भाग पाडलं. या गोलंदाजाला कमबॅक करतील का? यावेळेस मोठा फटका, शॉर्ट चेंडू डीप मिड विकेट क्षेत्राच्या दिशेनं जातोय. चेंडू सीमा पार, बिग 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 सिक्सर.
अपेक्षा कधी केलीच नाही, कारण सवय कुणाच्याही ताटाखालचं मांजर होण्यापेक्षा माणसानं स्वाभिमानानं अभिमानानं स्वतःच्या आयुष्याकडे जर पाहिलं तर माणसाचं आयुष्य यशस्वी होऊ शकतं, स्वतःच्या बळावर घडवलं जाऊ शकतं. अतिशय सुंदर धून यावेळेस पाहतोय. थोडासा दुखापतग्रस्त गोलंदाज या वेळेस मात्र स्ट्रगल करतोय आपल्या संघाला जिंकवण्यासाठी. परत एकदा शॉर्ट चेंडू डीप मिड विकेट क्षेत्राच्या दिशेनं चेंडू गेलाय. यावेळेस मात्र चुकी झाली आहे. धाव घेण्याची संधी नामी आहे, मात्र फलंदाजाला बाद केलं गेलं नाहीये. पहा काय कॉन्फिडन्स आहे. यष्टीरक्षकानं फलंदाजाला बाद केलं नाहीये, मात्र हाच डाव कदाचित जर उलटा पडला तर मात्र विचार करावा लागेल. या विकेट्सला घेताना विचार करावा लागेल, सामन्याच्या पुढच्या रणनीतीमध्ये विचार करावा लागेल. सामना हातातून निसटल्यावर मात्र फायदा घेणार का हा फलंदाज, दमखम दाखवणार का? यावेळेस मोठा फटका हवेत आहे आणि झेल खाली क्षेत्ररक्षक पाहतोय. अगदी 1 ते 2 पावलांनी हा निकाल त्यांच्या पडद्यात पडलेला आहे. फलंदाज बाद होतोय. सर जर आपण पाहिलं तर कदाचित 2 ते 3 पावलं जर हा चेंडू जर पुढे आला असता तर मागच्या चेंडूवर घेतला निर्णय आपल्या उलट गेला असता. परंतु सुदैव या टीमने निश्चितपणे फलंदाज बाद झालाय. गणित बदलली जात आहेत. धावसंख्या आपण पाहतोय 29 धावा. अजूनही 35 धावांचं लक्ष असेल. 35 धावा कराव्या लागतील. पुढच्या राऊंड मध्ये दाखल व्हायचं असेल तर मोठी फटकेबाजी. मोठा फटका मारलाय परंतु टायमिंग प्रॉपर नाहीये, ताकद नाहीये. एकच धाव मिळते फलंदाजाला. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय आणि दोन्ही धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. चांगला तालमेल आहे परंतु फटकेबाजी देखील आवश्यक असणार आहे. टार्गेट मोठं आहे. टार्गेटला चेसिंग करण्याची वेळ देखील अतिशय कठीण आहे. कारण आत्ताच्या घडीला आपण पाहतोय प्रदोष काळ सुरू झालाय. सूर्य अस्ताला पूर्णपणे गेला. हवेमध्ये दमटपणा आहे आणि हवेमध्ये दमटपणा असल्यानंतर धावसंख्या मोठ्या प्रमाणामध्ये होत नाहीये. हे देखील आपण बऱ्याचदा क्रिकेटमध्ये पाहिलं. यावेळेस मोठा फटका. नो मॅन लँड मध्ये चेंडू पडला जाईल. 1 धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय. थ्रो मात्र अतिशय खराब. मैदानावर चालू असलेली तू मयमय समय सूचकता नाहीये आणि याच समय सूचकते अभावी फील्ड करणारा संघ थोडासा बॅकफुटवर गेलाय. सर निश्चितच मागाशी आपण म्हटलं चंद्रकांत पाटील यांना जीवनदान दिला होता. त्यांनी त्यांचं कर्तृत्व दाखवण्याचा प्रयत्न केला. 2 ते 3 हाताने कमी पडला. धावफलकावर धावा आहेत 33. निर्धारित 6 षटकांमधून 4 षटकांचा खेळ संपतोय. धावफलकावर धावा आहेत 33. उर्वरित 12 चेंडू असतील. 13 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता मात्र 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 31 धावसंख्येची गरज असणार आहे. ती अक्षरा 11 हमरापूर पेन या संघाला कशा पद्धतीने उर्वरित चेंडूमध्ये हे आव्हान पेलतात पाहायचं आहे. कारण आपण पाहिलं तर सतीश पाटील हा स्वतः कर्णधार हा विडा उचलून हा 22 यार्ड खेळपट्टीवर मार्गस्थ झालाय आणि त्याच्या समवेत असेल मंगेश पाटील मॅन फ्रॉम कलवे पेन. हे दोन्ही धुरंधर फलंदाज आपल्या संघाला जिंकवतील की नाही आणि ह्यांचा जिंकवण्याचा प्रयत्न हरून पाडतील की गोलंदाज नाही हे आपल्याला पाहायचं आहे. 12 चेंडू 31 धावसंख्येची गरज. सर पाहिले तर 15.50च्या सरासरीनं वाटचाल करायची आहे आणि वेळ देखील फार कठीण आहे. प्रदोष काळ सुरू आहे. हवा पूर्णपणे मंदावलेली आहे. याचं चित्र आपण समोर लावलेल्या फ्लॅग्सकडे जर नजर टाकली तर हवेची गती फार कमी झाल्याचं आपल्याला दिसतंय. तर 15.50 सरासरी 12 चेंडू 31 धावांचं लक्ष कशा पद्धतीनं पार पाडलं जाईल
सगळी जण या ठिकाणी या सामन्याकडे नजर ठेवून आहेत सर. निश्चितच पॉझिटिव्ह माइंडसेट जर ठेवला तर निश्चितच सामन्याला एक कलाटणी मिळू शकते आणि ती धमक, ती ताकद सतीश पाटील यांचा बाजू आणि हातामध्ये आहे. पाहूया सतीश पाटील या सामन्याला कलाटणी देतोय की नाही या गोलंदाजाच्या गोलंदाजीवर. कल्पेश, आता मात्र ओव्हरपिच चेंडू, तेवढ्या ताकदीने चेंडू टोलला, चेंडू थांबणार नाही, बॅट फिरवली गेलेली आहे, चेंडूनं मार्ग पकडलाय, डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा भेदून जातोय. 4 धावसंख्येसाठी अप्रतिम दर्जाचा फटका सतीश पाटील मॅन फ्रॉम हनुमानपाडा पेन यांच्या बॅटमधून निघते खणखणीत चौकार. अशीच फलंदाजी करावी लागेल. मगाशी म्हटल्याप्रमाणे सतीश पाटील यांच्या मनगटात ताकद आहे आणि ही ताकद पणाला लावतील आपल्या संघाला जिंकायचं असेल तर. उर्वरित 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 27 धावसंख्या अशा पद्धतीचं समीकरण येऊन ठेपलेलं आहे आणि या 27 धावसंख्याचं आव्हान रोखण्याचं काम कल्पेश गावण करत आहेत. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, गोलंदाजाने अचूक केला मोठा फटका मारायचा प्रयत्न, अचानकपणे स्लोवर डिलिव्हरी केली आणि बॉल कमी वेळामध्ये बॅटपर्यंत आला आणि चेंडू आणि बॅटचा कुठलाच कॉन्टॅक्ट झाला नाही आणि 1 धावसंख्या मिळते ती बाईच्या स्वरूपात सतीश पाटील याला. आणि आता मात्र स्ट्राईकला येतोय मंगेश पाटील, ज्यानं मगाशी षटकार खेचला होता तोच मंगेश पाटील आता स्ट्राईकला येतोय. पाहूया त्याला गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज कल्पेश गावण मार्गस्थ होतोय. आता मात्र उचलला चेंडू, थांबणार नाही, चेंडू चाललाय भुर्र. 6 धावसंख्येसाठी एकच फाईट आणि समोरच्या संघाचं वातावरण टाईट करण्याची ताकद मंगेश पाटील मॅन फ्रॉम कलवे पेन या खेळाडूच्या अंगामध्ये आहे आणि ती ताकद पणाला लावली आणि दाखवून दिलं माझ्या जोर आहे, मी संघाला माझ्या जिंकवणार म्हणजे जिंकवणारच. आणि ह्या चला जर तुम्हाला पुसायचं असेल तर गोलंदाजाला गोलंदाजी करावी लागेल चांगली कल्पेश गावंड याला. आता मात्र समीकरण बदलतोय. 9 चेंडू आणि 20 धावसंख्येची गरज. धावफलकावर धावा आहेत 44. डबल चौका लागलाय धावफलकावर. गोलंदाजी मार्गावर कल्पेश गावण. आता मात्र फलंदाज मंगेश पाटील रिदम मध्ये येते. हेच रिदम पुढे सेट करतोय की नाही पाहायचं आहे. परत एकदा प्रहार करतोय, चेंडू जाते डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं, तिथे क्षेत्ररक्षक तैनात. एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न असते, पाहूया काय होतोय. आता मात्र व्यवस्थितरित्या दुसरी धाव पूर्ण होतोय. धावफलक पुढे सरसावतोय 2 धावसंख्येने. धावफलकावर धावा लागतील 46. आता पुन्हा एकदा समीकरणात बदल होतोय. 8 चेंडू 18 धावसंख्येची गरज. स्ट्राईकला फलंदाज पुन्हा एकदा मंगेश पाटील, विस्फोटक फलंदाज म्हणून अक्षरा 11 हमरापूर पेन संघाचा स्ट्राईकला आहे. पाहूया त्याला गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज सज्ज होते कल्पेश गावंड. आता मात्र सुरेख चेंडू, म्हणावंसं वाटतोय चेंडू आतमध्ये, यष्ट्या बाहेर. ओम भगनी भागवतोर ओम पद्मासे ओम भट स्वाहा. यष्ट्या उद्ध्वस्त. अप्रतिम टाकलेला चेंडू, यष्ट्या उद्ध्वस्त, फर्निचर डिस्ट्रॉय इंग्लिश मध्ये म्हणलं जातं. आणि खरोखरच एक विस्फोटक फलंदाजाला चांगल्या पद्धतीचा चेंडू फेकण्यात आला. अक्षरशः त्याने हाहाकार माजवला होता आणि त्या तोफेला शांत करण्याचं काम मात्र केलंय कल्पेश गावंड या मायरा 11 विंदनेच्या संघाच्या या गोलंदाजानं. कर्णधाराने जबाबदारी दिली ती सार्थक करून दाखवतोय तो कल्पेश गावंड. प्रवीण कुंभार, लेदर क्रिकेटचा एक मोठा खेळाडू पेनच्या मैदानावर, ज्यांनी आतापर्यंत जवळपास 20 ते 23 वर्ष लेदर क्रिकेट केला, तोच प्रवीण कुंभार आता आपल्या संघ अडचणीत असताना 22 यार्डच्या खेळपट्टीचा ताबा घेण्यासाठी सतीश पाटील समवेत खेळताना दिसेल. समीकरण बदलतोय. 7 चेंडू 18 धावसंख्येची गरज. स्ट्राईकला फलंदाज आहे प्रवीण कुंभार, नॉन स्ट्राईकला सतीश पाटील स्वतः कर्णधार. जबाबदारी स्वीकारलेली अण्णा गावडे यांचं लक्ष आहे सतीश पाटील याच्यावर कशा पद्धतीने सतीश पाटील खेळणार. आणि त्याचबरोबर स्ट्राईकला आपण पाहतोय प्रवीण कुंभार. आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, ओव्हरपिच चेंडू होता, फलंदाजाला समजलं नाही, बॅटची कडा घेतली आणि यष्टीरक्षकाने मात्र चूक केली नाही, त्याची जबाबदारी चोख बजावली. त्याचा परिणाम पाहिलं. प्रवीण कुंभार सारखा विस्फोटक फलंदाज ज्याला अनुभव होता तोच अनुभव मात्र आता पाठीमागे परततोय आणि जोपर्यंत तो माघारी परतलाय तोपर्यंत धावफलकावर धावा आहेत 46. आता मात्र पुन्हा एकदा समीकरण बदलले. 6 चेंडू
आणि 18 धावसंख्येची गरज असताना मी वळतोय आतिश पाटील यांच्याकडे. शेवटचे 6 चेंडू 18 धाबांचं लक्ष आणि अतिशय हाय व्होल्टेज सामना. कोण जाणार पुढे याची साशंकता अजूनही मनामध्ये आहे, हुरहुरी मनामध्ये लागली. आपण पाहतोय मायरा 11 विंधने विपक्ष अक्षरा 11 पेन या दोन संघादरम्यान चालू असलेली ही लढत आणि या लढती दरम्यान शेवटच्या 6 चेंडूंमध्ये 18 धाबांचं लक्ष आहे आणि पाण्याची मांग, पाण्याची पूर्तता मैदानावर करायची आहे. त्वरितच वेळ फार कमी आहे, 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे, पाण्याची पूर्तता त्वरित मैदानावर करायची आहे. एक जबरदस्त सामना. अशा सामन्यांना पाहण्यासाठी सर बऱ्याच मैदानावर गर्दी केली जाते आणि आज 40+ या मैदानावर देखील आपण पाहतो या प्रतियोगितेला अगदी वेगळं वळण लागलं आहे. आणि वळण यासाठीच म्हणता येईल की शेवटचा हा सामना आणि अतिशय रंगतदार स्थितीमध्ये आहे. 1-2 मोठे फटके सामन्याचं स्वरूप बदलून जाईल, सामन्याचं गणित बदलून जाऊ शकते, परंतु मारणार कोण हा प्रश्न देखील आपल्या मनामध्ये असणार आहे. 6 चेंडू 18 धावांचं लक्ष. निश्चितच अशा पद्धतीचे प्रेक्षणीय सामने व्हावे अशी प्रेक्षकांची इच्छा असते आणि त्याची इच्छा पूर्ण करण्याचं काम मात्र अक्षरा 11 हमरापूर पेन आणि मायरा 11 विंधणे या दोन्ही संघाच्या 22 खेळाडूंनी या 30 या गोलार्धात केलेला आहे. निश्चितच चांगल्या पद्धतीने क्रिकेट इथे पाहायला मिळतोय. तो अक्षरा 11 हमरापूर पेन विपक्ष मायरा 11 विंधणे या दोन मातब्बर संघांमध्ये व्यावसायिक क्रिकेटचा रोमांचक संघर्ष आपण इथं पाहतोय आणि निश्चितच मायबाप रसिक प्रेक्षकांची मने जिंकणारा हा सामना. शेवटचे 6 चेंडू 18 धाबांचं लक्ष. मनामध्ये हुरहुर आहे, कोणता संघ पुढे जाणार. 18 धाबांचं टी शर्ट घालूनच कदाचित गोलंदाज पुढे गेलाय आणि त्या 18 धाबा यावेळेस पूर्ण करायच्या आहेत. फलंदाजांना पुढे जायचं असेल तर 6 चेंडू 18 धाबा. पहिला चेंडू आपण पाहतोय यावेळेस मात्र लेग स्टंपच्या बराचसा बाहेर जाणारा चेंडू पंच वाईट दर्शवतायत. हा दबाव असतो गोलंदाजावर. शेवटच्या क्षणामध्ये जर आपण पाहिलं सर तर 6 चेंडूमध्ये 7-8 धाबा असल्या तरी फलंदाज करू शकतायत, कठीण जातात फलंदाजाला. तिसऱ्या पंचांची माग या ठिकाणी केली आहे. तिसऱ्या पंचांची पूर्तता लगेचच आपण मैदानावर करायची आहे. 6 चेंडू 17 धाबांचं लक्ष असेल. अगदी प्रत्येक क्षण कॅमेऱ्याच्या कोंदणामध्ये टिपण्याचं कार्य 24 लाईव्ह इव्हेंटची संपूर्ण टीम करते. खरं तर प्रत्येक माणूस वेगवेगळ्या ठिकाणी जाऊ शकतो, परंतु आमचे कॅमेरन जे आहेत ते खरं तर एकाच जागेवर बसून या सगळ्या प्रतियोगितेला न्याय देण्याचा प्रयत्न करतायत आणि म्हणूनच ही प्रतियोगिता मोठी आहे. आपण निश्चितच या कॅमेऱ्यांमुळेच या टेनिस क्रिकेटला ग्लॅमर निर्माण झालेलं आहे. अतिशय क्रिकेटचं बदलतं स्वरूप आणि बदल हवाच असतो. पुढे जाऊन याहीपेक्षा मोठे बदल क्रिकेटमध्ये पाहायला मिळतील. मात्र यावेळेस मोठा फटका लॉंग ऑन सीमारेषेच्या दिशेनं आलाय. ट्रॅव्हल झालाय क्षेत्ररक्षक तैनात. दुसऱ्या धावेचा मोह, मात्र फलंदाजाला माघारी परतावं लागेल. बॅक टू द पव्हिलियन. शेवटचे काही क्षण आहेत आणि शेवटच्या काही क्षणांमध्ये सामना अतिशय रंगतदार स्थितीमध्ये आहे. फलंदाजानं दुसऱ्या फलंदाजाला बाद केलंय, मात्र पंच यावेळेस निर्णय घेत आहेत की फलंदाज कोणता बाद असेल. आणि मात्र यावेळेस अजूनही पंच एकमेकांमध्ये चर्चा करतात. मात्र फलंदाजांचं डिसिजन यावेळेस आलंय. फलंदाज बाद झालाय. धावसंख्या आपण पाहतोय 5 चेंडू आणि 16 धावांचं लक्ष असेल. 5 चेंडू 16 धावा. समीकरण अतिशय कठीण आहे. आयोजकांसमोर बोलायचं आहे. अजूनही डिसिजन पेंडिंग. आयोजकांचं म्हणणं काही वेगळं आहे आणि पंचांचं म्हणणं काही वेगळं असेल तर त्यामध्ये निश्चितपणे चर्चा केली जाईल.
संभ्रम राहिला की नॉन स्ट्राईक एंडला जर चेंडू लावलाय तर स्ट्राईक एंडचा फलंदाज बाद कसा, तर त्याचा निष्कर्ष काय आहे ते पंच आपल्याला यावेळेस कळवतील. आणि पंच आपण पाहतोय उरण पंच असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष प्रशांत माळी, तदनंतर अधिकाधिक उरणमध्ये होणाऱ्या प्रतियोगितांमध्ये ज्यांची पंचांची भूमिका पाहतो असे राजेंद्र घरत मॅन फ्रॉम शेवा, आणि जासईचे आमचे परममित्र संदीप पाटील हे देखील पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. यावेळेस आपण पाहतोय जर निर्णय असेल तिसऱ्या पंचांची माग यावेळेस केली जाते. तिसऱ्या पंचांची माग यावेळेस पूर्ण केली जाते. आपण पाहू शकतो आपल्या स्क्रीनवर डिसिजन पेंडिंग आहे. अर्थातच सॉफ्ट डिसमिसल आऊट दिला गेलाय, मात्र कोणता फलंदाज बाद आहे ह्याचा संभ्रम आपण दूर करण्याचा प्रयत्न करतोय. ही न्याय देवता आहे आणि न्यायानं यावेळेस हा डिसिजन दिला गेला पाहिजे. या दृष्टिकोनातून मी पंचांना विनंती करतोय की आपण डिसिजन देण्यासाठी व्यासपीठावर यायचं आहे. तिसऱ्या पंचांची भूमिका आपण स्क्रीनवर पाहतोय. यावेळेस अगदी अगदी चला आर्ग्युमेंट करू नका, चर्चा करू नका. चला प्रत्येकाने आपापल्या जागेवरच जायचं आहे. लक्षात घ्यायचं आहे, पंचांनी डिसिजन द्यायचा आहे. कोणता खेळाडू बाद आहे लगेचच डिसिजन द्या. एक चांगली प्रतियोगिता आपण खेळतो मित्रांनो, थोडंसं सहकार्य करायचं आहे. आपल्याकडे टेक्निशियन आहेत, परंतु टेक्निशियनचा वापर कधी आणि केव्हा करायचा हा पंचांचा निर्णय आहे. तर काय डिसिजन असेल त्यामध्ये आपण सहकार्य करा. एक आनंददायक स्पर्धा आपण खेळतो. इतर ग्रामीण स्पर्धांपेक्षा 40+ ज्या स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्रभर होतात त्या फार वेगळ्या असतात. म्हणजे अगदी भोजनापासून नाश्त्यापर्यंत पाण्यापासून व्यवस्था करणारं मंच 40+ आहे. इतक्या काटेकोरपणे होणाऱ्या या स्पर्धेमध्ये एखादा निर्णय मागे पुढे होत असेल तर ते आपण निर्णय योग्यतेनं सहकार्य करून पुढे कसं जाईल यासाठी आपण सहकार्य करायचं आहे. 5 चेंडू 16 धावांचं लक्ष्य असेल. चला सीमारेषेवर असलेले खेळाडू आपापल्या जागेमध्ये आपल्या डगआउटमध्ये चला.
चला जोरदार टाळ्याने आपण परत एकदा सामन्याकडे वळूया. एक जबरदस्त सामना, 5 चेंडू 16 धावांचं लक्ष्य. पुढचा चेंडू ओव्हर पिच रडार मध्ये होता, मात्र टायमिंग करता आलेलं नाहीये. 4 चेंडू 16. सर काय वाटतंय सामन्याचं चित्र? निश्चितच आपण पाहिलं कर्णधार गेल्यानंतर मॅनेजरने ही जबाबदारी घेतलेली आहे. तुकाराम खुटीकर साहेब, 4 चेंडू 16 धावसंख्येची गरज. आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू येतो लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, तिथं क्षेत्ररक्षक त्याने एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. आता मात्र दुसरी धाव घेताना धावचित होतोय हा फलंदाज. जबाबदारी उचलली होती तुकाराम खुटीकर यांनी, स्वतः मॅनेजर या संघाचे आहेत आणि तेही या प्लेइंग 11 मध्ये समाविष्ट होते. त्यांचाही प्रयत्न फसला, स्वतः कर्णधार सतीशचाही प्रयत्न फसला. आता मात्र समीकरण बदललंय. धावफलकावर धाव आहेत 49 आणि आता शेवटचे 3 चेंडू आणि 15 धावसंख्येची गरज. अजूनपर्यंत मॅच हातात आहे. पाहूया सामन्याला कलाटणी मिळतोय की नाही, कारण क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. इथे प्रेडिक्शन सगळे फेल होतात, त्याच्यामुळे पाहूया काय होतंय. 3 चेंडू 15 धावसंख्येची गरज, गोलंदाज मार्गस्थ. आता मात्र चेंडू पाहूया काय होतोय. चेंडू जातोय 6 धावसंख्येसाठी. ज्याप्रमाणे नासानं यान सोडलं जातंय त्याप्रमाणे अवकाशात झेप घेतली या चेंडूनं आणि 6 धावसंख्या जमवली गेली. 6 धावसंख्येने संघाच्या धावसंख्येत भर. समीकरण पुन्हा एकदा बदललं. 2 चेंडू 9 धावसंख्येची गरज. मगाशी म्हटल्याप्रमाणे मित्र, क्रिकेट आहे, या क्रिकेटमध्ये काही होऊ शकतो. जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत सामन्याचा निकाल हा लागत नाही. 2 चेंडू 9 धावसंख्येची गरज. फलंदाज आहे स्ट्राईकला चंद्रकांत पाटील, ज्युनियर चंद्रकांत पाटील. जबाबदारी घेतली, पाहूया काय होतोय. आला चेंडू, आलाय, पाहूया कुठपर्यंत. आता मात्र चेंडूने गाठलं. क्षेत्ररक्षकाला प्रयत्न होता, कौतुक करावं लागेल. फलंदाजाचा प्रयत्न केला होता. एक रंगतदार सामना पाहायला मिळतो आपल्याला रायगड 40 मास्टर बिग बॅश या स्पर्धेमध्ये. कलाटणी मिळालीच असती. आता मात्र 1 चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज आहे. प्रयत्न केला होता चंद्रकांत पाटील यांनी, पहिला षटकार खेचला होता, कलाटणी आणण्याचा प्रयत्न होता, पण आता मात्र तो प्रयत्न हाणून पाडला तो तुकाराम पाटील या गोलंदाजानं. पाहूया शेवटचा चेंडू आहे. जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत काय होईल हे मी सांगू शकत नाही. जर तरचा हा क्रिकेट नाही, जर तरला क्रिकेटमध्ये थारा नसतो. चेंडू पडणार त्यावेळेला समजणार कोण जिंकणार आणि कोण हरणार. तुकाराम पाटील यांची एक चूक महागात पडेल. आता मात्र वाईट चेंडू फेकला गेला. मगाशी म्हटल्या परत, जोपर्यंत चेंडू पडत नाही तोपर्यंत सामना कोण जिंकणार आणि कोण हरणार हे सांगू शकत नाही, कारण क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. इथं प्रेडिक्शन सगळे फेल आहेत. एक प्रेक्षणीय सामना. 1 चेंडू 8 धावसंख्येची गरज. मगाशी म्हटल्याप्रमाणे तुकाराम पाटील यांची एक चूक महागात पडू शकतोय. अशा बऱ्याचशा चुका या क्रिकेटमध्ये पाहायला मिळालेल्या आहेत. 7 चेंडू मध्ये 36 धावसंख्या असताना देखील काढण्यात आलेल्या आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होते तुकाराम पाटील, मार्गस्थ होते फलंदाजाच्या दिशेनं. आता मात्र या सामन्याचा निकाल लागतोय तो मायरा 11 विंदणे या संघाच्या वतीनं. दोन्ही संघाने चांगला खेळ केला, एक प्रेक्षणीय सामना दाखवला, त्याबद्दल दोन्ही संघांचे मी अक्षय, प्रभावती, जनार्दन पाटील एक समालोचक त्यांचं आभार मानतोय. आणि आजच्या दिवसातील हे सामने इथं पूर्ण होतात आणि आजच्या दिवसाला पूर्ण विराम लागतोय. निश्चितच या मॅच मध्ये चांगला परफॉर्मन्स केला तो कल्पेश गावंट. 13